गेले 2 महिने सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार आज संपलेला आहे। येत्या 1 जूनला देशात लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचं मतदान होणार आहे। या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघासह एकूण 58 मतदारसंघ मतदान होईल। येत्या 4 जूनला 7ही टप्प्यातील मतदानाची मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल। निवडणुकीच्या प्रचारात सुरुवातीपासून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या। भाजपने 400 पारचा नारा दिला तर इंडिया आघाडीनं 400 पेक्षा जास्त जागा मिळवून भाजपला घटना बदलायची असा आरोप केला। ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी काँग्रेसची साथ सोडली तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला। मायावतींनी ही निवडणूक स्वबळावर लढून इंडियामध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला। महाराष्ट्रातही राज ठाकरेंनी मोदींना जाहीर पाठिंबा दिला तर प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीत शेवटपर्यंत प्रवेश घेतला नाही। राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीचं जागा वाटप अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लांबलं। राज्यात 5ही टप्प्यात गेल्या वेळच्या तुलनेत कमी मतदान झालं। पुण्यात सर्वात कमी तर नंदुरबार, पालघर सारख्या दुर्गम प्रदेशात मतदार राजाने मोठ्या संख्येनं बाहेर पडून आपला हक्क बजावला। आज संध्याकाळी प्रचाराची राळ शांत झाली। आता 1 तारखेला संध्याकाळी एक्झिट पोल आणि त्यानंतर 4 जूनला लागणाऱ्या अंतिम निकालाकडे साऱ्या देशाचं लक्ष असणार आहे।